हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. कशा आहात मंडळी? मस्त ना? मस्त मजेतच असाल मंडळी. चला तर मग रात्रीचा स्वयंपाक करायचा कंटाळा आला आहे आणि मुलांनाही काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं आहे, तर बनवा ना मग हा कढीवडा. खूप छान लागतो आणि चवीलाही अप्रतिम. जेवढा बनवायलाही सोपा तेवढाच खायलाही अप्रतिम, चवीलाही उत्तम असा आंबट, गोड, तिखट चवीचा हा कढीवडा तुम्ही कधी ट्राय केला का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. जयसिंगपूरचा स्पेशालिटी म्हणजे हा कढीवडा आहे बघा. खूप छान लागतो, खूपच छान चवीला लागतो आणि लहानांपासून मोठ्यांच्या आवडीपर्यंत हा आपला कढीवडा आहे. या वड्यामध्ये मी सिक्रेट मसाला एक वापरला आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा म्हणजे तुम्हालाही कळेल. बघा, आता कढीसाठी ना मी कढीला फोडणी देण्यासाठी इथे मेथीदाणे, मिरी आणि लवंग घेतले आहे. त्याचबरोबर 2 चमचे साखरही वापरले आहे, त्यापुरते चवीपुरते मीठही घेतलेले आहे. आणि कढीमध्येच ज्यावेळी आपण ताक उसळतो त्या ताकामध्ये घालण्यासाठी 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर हा सुक्का कढीपत्ता आहे बघा. वाटणामध्ये खूप छान चव लागते याची. याच्यामध्येच एक 4-5 ओल्या मिरच्याही घेतलेल्या आहेत, आल्याचे तुकडे आणि त्याचबरोबर ते 1 वाटी लसूण आणि जिरे घेतले आहेत. आता मी काय करणार आहे, एकच वाटण बनवणार आहे जेणेकरून आपल्या वड्यासाठीही होईल. त्याबरोबर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घेतलेला आहे, त्याचबरोबर त्याच्यामध्ये आलेही घेतले आहे, थोडी कोथिंबीरही टाकलेली आहे आणि जो ओली मिरची असते ना, ती ओली मिरची ही थोडी लहान कट करून घेते, कारण की मुलग्याने एका मिरचीचे 2-2 तुकडे कर म्हणून सांगितले होते ना, तसेच करून दिले मला. एका तुकड्याचे 2-2 तुकडे करून दिले, परंतु ते मिक्सरमध्ये वाटताना थोडंसं आपण ओबडधोबडच वाटायचं आहे बघा. ह्याच्यामध्येच मी आता कढीपत्ताही घालून घेतलेला आहे आणि असं ओबडधोबड अशी ह्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. ही थोडीशी पेस्ट मी 2 चमचे ना कढीसाठी काढून घेते, जेणेकरून काय होईल, कढीलाही आपली फोडणी मस्त बसेल. आणि जोपर्यंत बटाटे गार होत आहेत, म्हणजेच माझा मुलगा बटाटे सोलत आहे, तोपर्यंत मी इकडं ताकही उसळून घेते आणि त्याच्यामध्येच बघा 2 चमचे बेसनही घालते आणि थोडंसं पाणी लागेल तसे वापरून ना मस्त असं गुटळी कुठंही आपल्याला ताकामध्ये राहू द्यायची नाही आहे. आणि मुलांच्या आवडीचा पदार्थ म्हटलं तर मुले उत्साहाने कामालाही लागतात बघा. त्याबरोबर ती इतर वेळेला त्यांना जर सांगितलं बाळा हे एवढं कर रे म्हणून, तरी तो करत नाही, परंतु ज्यावेळेला त्याच्या आवडीचा ज्यावेळी पदार्थ मम्मी बनवते घरी त्यावेळेला तो आवर्जून येतो मदतीला. बघा, आता त्याने बटाटेही सोलून दिले होते, मी ही छान असे मॅश करून घेतले. आता बटाट्याची फोडणीही तयार करून घेऊ. त्याच्यासाठी बघा कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे आणि हा बटाटा ना मॅशरने असं मॅश करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्येच ही धना जिऱ्याची पावडरही घेतलेली आहे, परत आलं लसूणाची पेस्ट आहे, कोथिंबीर आहे, सॉरी इथं धना जिऱ्याची पेस्टही दाखवली आहे तुम्हाला. आणि कढईमध्ये तेल गरम झालं ना, तर त्याच्यामध्येच जी आलं लसूण आणि कोथिंबीर, थोडे जिरे याची पेस्ट आहे ना ती टाकून द्यायची आहे. त्याच्यामध्ये धना, जिरा, बडीशेप आणि थोडेसे मेथीदाणे असलेली पावडर टाकायची आहे. खूप छान लागते ही चवीला. त्याच्यामध्येच बघा आता बटाट्याचं बॅटर ही छान म्हणजे एका कडेला असं बटाटा जाऊ नये किंवा बॅटर हे आपलं खूप छान होतं ह्या बेसनमुळे. छान असं तेलामध्ये 1-5 मिनटं बेसन भाजून घ्यायचं आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, परत परत या पद्धतीनेच वडे बनवाल तुम्ही. त्याच्यामध्ये कोथिंबीर, चवीपुरते मीठ घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्येच ना बटाट्यामध्ये ज्यावेळेला बॅटर आपलं गार होतं ना त्यावेळेला मी एक सिक्रेट मसाला वापरणार आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा म्हणजे तुम्हालाही कळेल. त्याच्यामध्ये बघा आता जे आपलं बटाटे कुस्करून घेतले होते ना ते ह्याच्यामध्ये टाकते आणि छान असं मिक्स करून घेते. मी थोडी हळद टाकण्यास विसरली होती, त्यामुळे म्हटलं आता वरून हळद पटकन टाकून घेऊ. गॅसही खालून बंद केलेला आहे गॅसही, त्यामुळे मस्त असं बॅटर हे आपलं तयार झालेलं आहे. साईडला सारण जे बटाट्याचं आहे ते गार करत ठेवते. तोपर्यंत ह्याच्यामध्येच बघा 2 वाटी बेसन घेतलं आहे, त्याच्यामध्ये खाण्याचा सोडा अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ आणि हातावर क्रश केलेला ओवा टाकून छान असं लागल तसं पाणी घालून बॅटर आपलं एक थीमसारखं करून घ्यायचं आहे. म्हणजे जास्तही पातळ करायचं नाही आहे आणि जास्तही घट्ट करायचं नाही आहे. लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता आपलं बॅटर हे खूप छान झालेलं आहे. इथे आता साईडला ठेवून देते आणि कढीची आपण तयारी करून घेऊ. कढीसाठी बघा 1 पळी तेल वापरले आहे आणि गीर गाईचं जे तूप असतं ना ते अर्धा चमचा वापरला आहे.
तेल आणि तूप छान गरम झालं ना, त्याच्यामध्ये जिरे टाकायचे. जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये जो सुका कढीपत्ता आहे ना तो टाकलेला आहे. आणि त्याच्यामध्येच ही मेथी दाणा, लवंग आणि मिरी हे आवर्जून तुम्ही फोडणीला टाका. खूप छान कढीला चव येते. अप्रतिम अशी आपल्या चवीची कढी होते. त्याच्यामध्येच आलं, लसूण आणि कोथिंबीर आणि ओली मिरची याची पेस्ट टाकून देते आणि छान अशी 1-5 मिनटं पेस्ट आपली भाजून द्यायची आहे. त्याच्यामध्येच थोडासा हिंग, थोडी हळद टाकून ना छान असं बॅटर आहे ते भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. आणि त्याच्यामध्ये जे आता उसळलेलं ताक आहे ना ते ह्याच्यामध्ये ओतून घेते. थोडी कढी आम्हाला जास्त लागते, म्हणजे जास्त प्रमाणात ज्यावेळेला कढी वडा बनवतो ना त्यावेळेला माझ्या मुलांना खूप आवडतो आणि कढी ही आमची खूप जास्त संपते. त्यामुळे मी बनवता वेळेलाच थोडी क्वांटिटीमध्ये जास्त बनवते. बघा कढीला ही छान अशी आपल्या उकळी येऊ द्यायची नाही आहे, फक्त असं हलवत राहायचं आहे. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, साखर टाकून ना 1-5 मिनटं असंच हलवून घ्यायचं आहे. कढीला उकळी आली तर आपली कढी फुटू शकते, त्यामुळे कधीही कढीला उकळी आणू द्यायची नाही. 1-5-10 मिनटं का असेना अशा पद्धतीने हलवून घ्यायची आहे. कढी ही आता आपली झालेली आहे. आता जो सिक्रेट मसाला म्हणजेच बटाट्याच्या भाजीमध्ये गार झाल्यानंतर ना 2 चमचे लिंबाचा रस टाकायचा आहे. जेणेकरून काय होतं, आपल्या ज्या बटाट्याच्या भाजीला खूप छान टेस्ट येते आणि चवीलाही अप्रतिम होते. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही. तुम्हालाही आवडेल. अशा पद्धतीचे छान छान गोळे करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही थोडे मोठे बनवला तरीही चालतं, परंतु काय होतं, लहान लहान बनवलं तर मुलेही आवडीने खातात आणि जास्त मोठे वडे झाले तर मुलांनाही ते खाताना थोडंसं नाकं हे होतं. त्यामुळे म्हटलं लहान मुलांना असे लहान लहानच दिलेले बरे. त्यामुळे बघा मी चमच्याच्या साहाय्याने असे वडे आहेत ना ते असे पलटून घेऊन असे सोडत आहे तेलामध्ये. नवीन कोण असेल तर त्यांना कसं तेलाचा अंदाज नसतो, हात भाजण्याची ते शक्यता असते. त्यामुळे म्हटलं आधी तुम्हाला थोडेसे हे वडे तळून आपण चमच्याच्या साहाय्याने टाकून त्याच्यामध्ये तळून घेऊ वडे आणि तुम्हाला हातानेही सोडून दाखवणार आहे. आधी हे वडे तळून घेते मी. बघा चमच्याच्या साहाय्याने घेतलेले वडे ही मी छान असे तळून घेतलेले आहेत. आता तुम्हाला दाखवते जे म्हणजे हाताने आपण वडे कसे सोडू शकतो. बघा हाताने ना असे डब मारायचे आहे पिठामध्ये आणि हाताच्या 4 बोटाच्या मध्य साईजला हे वडे घेऊन अलगद तेलामध्ये सोडायचं आहे, जेणेकरून चटका. चला तर मग वडे हे आपले छान असे तळून होत आहेत आणि मी कुस्कराही माझ्या मुलग्यासाठी केलेला आहे बघा असा. चला तर मग बघू शकताय तुम्ही वडे किती छान मस्त असे आपले तयार झालेले आहेत. चला तर मग रेसिपी आवडली तर जाता जाता चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. श्री स्वामी समर्थ.